नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलर बिल कॅल्क्युलेशन एक्झाम्पल नंबर 4 बघूया. यामध्ये ओरिजिनल बिल कसे असते व त्यावरून कॅल्क्युलेशन कसे करता येईल हे आपण पाहणार आहोत. या वीज बिलात पहिले तीन कॉलम म्हणजे पहिले 3 कॉलम इम्पोर्टचे आहे व नंतरचे 3 कॉलम एक्सपोर्टचे आहे व बाकीचे 3 जनरेशनचे आहे. इम्पोर्टमध्ये पहिले करंट रीडिंग, नंतर प्रिव्हियस रीडिंग व त्यानंतरचा कॉलम हा कन्झम्पशन युनिट्सचा असतो. कन्झम्पशन युनिट्सचा असतो व याप्रमाणे एक्सपोर्ट व जनरेशनचा सुद्धा आहे. या बिलानुसार इम्पोर्ट झाले आहे 64 युनिट. या बिलानुसार इम्पोर्ट झाले आहे 64 युनिट, म्हणजेच 64 युनिट हे वीज कंपनीकडून घेतलेले आहे. आता एक्सपोर्ट एक्सपोर्ट आहे 204 युनिट्स, म्हणजेच 204 युनिट्स हे वीज कंपनीला दिले आहे. इथे टोटल जनरेट केलेले युनिट्स आहेत 231. म्हणजेच सोलर प्लांटनी एका महिन्यात 231 युनिट्स जनरेट केले आहे. त्यापैकी 204 युनिट्स एक्सपोर्ट झाले आहे. जनरेशन युनिट्स हे फक्त माहितीकरिता असतात. त्याचा वापर वीज बिल कॅल्क्युलेशनसाठी होत नाही. त्यामुळे इथे आपल्याला एक्सपोर्टचे 204 युनिट्स इम्पोर्टमधून वजा करता येईल. इथे इम्पोर्ट कमी आहे, एक्सपोर्ट जास्त आहे. त्यामुळे वीज बिल 0 युनिट्सचे जनरेट होईल व एक्सपोर्टचे बॅलन्स युनिट्स म्हणजे 204 वजा 64 इक्वल्स टू 140 युनिट हे करंट बँकमध्ये जमा होईल. इथे प्रिव्हियस बँक 2217 अधिक 140 इक्वल्स टू करंट बँक म्हणजेच 2357 असे झालेले आहे. म्हणजेच 2217 प्लस 140 होऊन करंट बँक 2357 झालेले आहे व करंट वीज बिल फक्त रुपये 140चे जनरेट झालेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.